एक सांगतो, आरक्षण मिळाल्यापासून माझ्या समाजाच्या लेकराचं खूप कल्याण व्हायला लागलं. नोकऱ्यात आणि शिक्षणात भरपूर पोरं चालले. ती मात्र मला समाधान आहे. 58 लाख नोंदीत 3.25 करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले. राहिलेले ह्या 29 झटक्यात एका रट्ट्यातच घालणार आहे. एक बीट होत नाही. ओबीसी आमच्या 100 150 वर्षाच्या नोंदीने टक्के नाही. ओबीसीतच पाहिजे ना, आम्ही ओबीसीतच आहे. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरसकट मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण आहे. सातारा संस्थांचं गॅजेट आहे राजश्री शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट आहे. पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. हे झाले 2 भाग. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमुळं नाशिक पासूनचा, मुंबई पासूनचा, अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वापीचा, शेलवाशाचा, तिथपर्यंत तो परगाणा होता. सगळे बसते. आणि आमचं चौथं म्हणणं आहे, आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं, त्यावेळेस शिष्टमंडळ आलं होतं 10-12 मंत्र्याचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच अध्यादेश काढा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आधार लाख. आता 58 लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक ही JR पण घेणार, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण घेणार आणि 3ही गॅजेटियर घेणार. सगळ्या केसेस पण मागे झालेल्या पाहिजेत सरसकट. आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा, त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय राहिलेला आहे. जे 8-9 मागण्या आहेत ना, त्या सरकारच्या पाठ झाल्यात. त्यामुळे सांगून मी बी कदरून गेलोय. आता हे शेवटच आहे. आरपारची अंतिम लढाई आहे. मराठा बांधवांना सांगतो, अंतिम आरपारची लढाई. इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे. आता होतो ना भविष्यात असा मराठ्यांचा विजय होणार आहे. याचे साक्षीदार व्हा. प्रत्यक्ष मुंबईत येऊ. जे वाहन असेल ते सुरू करा. आता नवीनच पवारांनी स्कीम काढली. माझ्या कानावर येते मला माहित नाही. एका तालुक्यातून 50,000 गाड्या काढायच्या. आता मला माहित नाही, पण आता जे कानावर येत आहे ते शक्यतो मराठ्याचं खोटं पण येत नाही कधी. मराठ्याचे पोरं करते एकदा तरार लागल्यावर. कारण कसल्या मतदारसंघात गेलं 1,00,000-1.5 लाख मराठ्यांची लोकसंख्या, लाख बरंच धरा, त्यातल्या अर्ध्या चला 80-90 हजार धरा, अर्ध्या जरी धरलं तरी 50,000 मराठ्याजवळ सहज गाड्या. आपण आपली मोटरसायकल सुरू करायची, मुंबईला निघायची. ही मोहीम चांगली आहे. फक्त पुन्हा एक सांगतो, गुंतून पडू नका. सणवार एक पोळी खाताल, भजे खाताल, सण पुन्हा येईल, पुन्हा करता येईल. पण नोकरी शिक्षण जर एकदा गेलं ना, आरक्षण जर गेलं ना, उभ्या आयुष्याचं लेकरा बाळाचं वाटलं होणार आहे. त्याच्यामुळं सणवार उत्सव करा, पण कमी प्रमाणात करा. आणि आपण सगळे मुंबईकडे चला. 3-4 दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे. तुम्ही सगळेचे सगळे चला. शेवटचे फायदा नाही, धेडानं जाऊ दे. एकदा काय होते घुसा सगळेच मुंबईत येताना. आज आम्ही धाराशिव पासून सुरुवात केली. आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्यक्ष गाठीभेटी घेतोय. काय होतं, त्या सभा घेतल्याच्या नंतर प्रत्यक्ष आम्हाला चर्चा मूळ करता येत नाही, मूळ विषय समाजासमोर मांडता येत नाही. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस समाजाच्या प्रमुख व्यक्तीला आपण सांगतो, तर ते गावखेड्यापर्यंत तो आम्ही सांगितलेले विषय घेऊन जाते की आपण अशा स्वरूपाचं आपल्याला काम करायचं आहे. म्हणून मी प्रत्यक्ष हे नवीनच सिस्टम सुरू केली की आपण नवीन पायंडा पाडू. आपण लोक प्रत्यक्ष जाऊ, लोकांशी भेटी घेऊ. नुसतं मग ते काय होतं, भाषणं केले ना तर मागच्याला काय माहीत नाही, पुढच्यालाही काय माहीत नाही. म्हणून हे नवीन एक पायंडा सुरू केला प्रत्यक्ष गाठीभेटीचा. आता उद्या आम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी, आम्ही परवा मला वाटतं 7 तारखेला सांगलीला आहे, 8 तारखेला फलटणला आहे, आणि 9 तारखेला मला वाटतं भोर पुण्याचा तो अलीकडचा बेल्ट राहिला आमचा, पलीकडचा आम्ही घेतलाय, आणि अहिल्यानगर असं पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घेतोय. मुंबईची जबरदस्त तयारी मराठ्यांनी सुरू केली आणि तुम्हाला भूतून भविष्यात त्याचा रेकॉर्ड ब्रेक यावेळेस मराठा मुंबईत बसलेला दिसणार. म्हणजे आपण जे समुद्र म्हणतो ना, समुद्राच्याही किती पटीत मराठा स्वतःलाच बघणार आहे की आपण इतके विराट रूपाने चाललोय. नाही घेणार, 100% यावेळेस आरक्षणाची लढाई जिंकणार. मराठे ओबीसीत सगळेचे सगळे तुम्हाला 29 ऑगस्टला आलेले दिसतील. याआधीही तुम्ही मुंबईला गेला होता, आत्ताही जाणार आहेत, पण सुरुवातीला जे तुमचं नियोजन होतं त्याच्यामध्ये आता काय बदल केलेत का त्याच पद्धतीने नियोजन? नाही, फक्त आता वापस यायचं नाही, ह्यो बदल. आता माघारी फिरायचं नाही. आणि दुसरं की रूट जेव्हा मी टाकला होता आधी की अंतरवालीहून शिवगाव पैठण मार्गे, पांढरी पोलावून अहिल्यानगर, मग आळा फाटा ते शिवनेरी किल्ला, आणि माळशेज घाटातून कल्याणहून
वाशी असा मार्ग होता. परंतु आता पाणीसाठी पोरं गेले होते मुंबईला, तर त्यांनी सांगितलं की ते माळशेज घाटात इतकं भयंकर रस्ता आहे की एखादी जर गाडी बंद पडली तर गाड्या सगळ्या स्टॉप होणार आहेत. तिला उचलून जरी बाजूला ठेवायचं म्हणलं तरी जागा नाहीये. लुटीत नेली, पंक्चर झाली तरी जागा नाहीये. आणि 50-60 किलोमीटर असं अंतर आहे. एखाद्याला चहा प्यायची जरी तलब झाली तरी पिऊ शकत नाही, काहीच नाही मध्ये, गावच नाही. तर पोरांचं म्हणणं आहे की आपण शिवनेरीपर्यंत फायनल, आपण शिवनेरून चाकण मार्गे, तळेगाव मार्गे, लोणावळा आणि वाशी, चेंबूर, आझाद मैदान असं जाऊयात. आणखीन काय फायनल नाही केलं, पण पोरांचंही म्हणणं ऐकावं लागेल, कारण त्रास व्हायला लागल्यावर लय अवघड असतं. कारण जाणाराला आम्हाला माहिती आहे त्रास किती होतो. इकडून बोलणाराला काय नसतं की हायतीच राहून द्या, तितका वळणाचा घाट आहे, नोकरीला आहे मध्ये. यापूर्वीच्या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील लोकप्रतिनिधी आंदोलनात सहभागी झाले होते. परंतु आता जो आपण 29 ऑगस्टचा नारा दिलाय, या आंदोलनामध्ये वेगवेगळ्या पक्षातील समाजातील लोकप्रतिनिधी सहभागी होतील असं खात्री वाटते आपल्याला? ते होतील का नाही दादा मला नाही माहिती, पण तुमचा प्रश्न बरोबर आहे. होतील का नाही माहित नाही, पण त्यांना मोठं करायचं काम आम्ही 6 करोड गोरगरीब मराठ्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे आमचं कर्तव्य, आमच्या लेकराचं आता कल्याण होणार आहे गोरगरीब मराठ्यांचे आरक्षणामुळे. आम्ही त्यांना सांगणार आहे तुम्ही या, म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सरपंच, माजी सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद सभापती, माजी अध्यक्ष, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदार, सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही मुंबईला या. आणि त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत. म्हणजे जाहीर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत. कोणालाच सांगितलंय, पण आम्ही मुंबईला गेल्यावरती इकडंच गावात हिंडला आला नाही. ते नगरसेवक असतील, महापौर असतील, नगराध्यक्ष असतील, एकही माणूस सोडला जाणार नाही हे सांगायचा. आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार, खासदार, मंत्री, नगराध्यक्ष, सभापती, महापौर, नगरसेवक, सरपंच, माजी सरपंच, सदस्य ग्रामपंचायतचे, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळ्यांना आवाहन करून सांगतो, आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या आरक्षणामुळे तुम्ही सगळेचे सगळे मुंबईला या. नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू. विधानसभेमध्ये इम्पॅक्ट दिसलेला आहे. आता स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक आहेत, काय सांगाल? नाही, मी विधानसभेला नव्हतोच दादा. नाही, तुम्ही नव्हता, पण समाज कुठल्या बाजूला, कुठल्या दिशेने झुकणार असं काय असतं, ज्यावेळेस आपण मैदानात नाही, समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी दिली, त्यांना जे वाटलं त्यांनी केलं. लोकसभेला मैदानात होतो, करून दाखवलं. मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस आहे. मी एखादं बोललो की ते करतो, मी खोटं नाही बोलत. आता मुंबईत सांगितलं तुम्हाला पहिल्यापेक्षा 5 पट राहील. 5 पट जर पब्लिक पहिल्यापेक्षा दिसली नाही, आपलं तोंडावर नाव बी नाही घ्यायचं. तसंच विधानसभेला आपण नव्हतो. बघूयात ना, आता पुढच्या निर्णयाचा आता नाही सांगू शकत, जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावर. पण आमच्यात नसणारा तो आमचा नाही, ह्यो मात्र संदेश येणाऱ्या निवडणुकीत 100%. 29 तारखेच्या मोर्चाची तुम्ही तारीख बऱ्याच दिवसापूर्वी जाहीर केली आहे. आतापर्यंत सरकारकडनं कोणी संपर्क साधला यावेळेस, किंवा काही बोलणं कुणाशी होत आहे? नाही, संपर्क साधला नाही आणि मी त्याचा विचार पण कधी करत पण नाही. मी आंदोलन करताना उपोषणला जरी बसलो, आपल्याकडे कोण येईल या दृष्टिकोन ठेवून मी कधीच आंदोलन करत नाही. तसं करणारा माणूस कधी यशस्वी होत नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो येते, मी तसं करत नाही. मला माझ्यावर आत्मविश्वास आहे. मी झुंजणार आणि समोरच्याला हरिणार सुद्धा, ही मला आत्मविश्वास असतो. माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की माझा समाज सगळ्याला झुकवितो. त्याच्यामुळं आम्ही यायची वाट नाही बघत. आम्ही वाट बघतोय आता 27 ऑगस्टची आंतरवलीतून मुंबईकडे निघण्याची, आणि आम्ही निघतोय. ते येतील नाही येतील मला माहित नाही, पण यावेळेस मराठ्यांच्या पदरात आरक्षण असणार आणि गुलाल मात्र ओबीसी आरक्षणातून मराठ्याच्या डोक्यावर पडलेला दिसणार. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आता होणार आहेत, त्यासाठी कुठेतरी ओबीसी आरक्षण जे आहे कायम ठेवण्यात आले. 27% ओबीसी आरक्षणाचा वाटा सरकारनं त्याच्यासाठी दिलेला आहे. काय नेमकं आपण कसं पाहता याच्याकडे निवडणूक आता? काय असतं, न्यायदेवतेपुढे आपण काय बोलणार. न्यायदेवतेच्या निर्णयाला आपण सगळ्यांनी मान्य करायचं असतं, आणि तीच लोकशाहीचा रूल आहे. आपण ते फॉलो करणं गरजेचं आहे. आणि त्यात काय आता ओबीसी टू ओबीसी, त्याला काय आता आम्ही कोण येत ओबीसीचे जण चांगलं आहे ना. किती फायदा होईल तुम्हाला? आता मराठा समाज देखील कुणबीमध्ये मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. आपण आंदोलन देखील ओबीसी मध्ये गेलेला आहे, कसा फायदा होतो? व्हायच्या अगोदर कसं सांगता येईल, झाल्यावर सांगणार तुम्हाला आकडा. इतके झाल्यावर, आणि ते दिसतंय बी, मीडियाच्या बांधवात दिसतं, सोशल मीडियावरती दिसतं. पण एक सांगतो, आरक्षण मिळाल्यापासून माझ्या समाजाच्या लेकराचं खूप कल्याण व्हायला लागलं. नोकऱ्यात आणि शिक्षणात भरपूर पोरं चालले, ते मात्र मला समाधान आहे.
58 लाख नोंदीत 3.25 करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले. राहिलेले ह्या 29 झटक्यात एका रट्ट्यातच घालणार आहे. एक बीट होत नाही. ओबीसी आमच्या 100, 150 वर्षाच्या नोंदीने टक्के नाहीत. ओबीसीतच पाहिजे ना, आम्ही ओबीसीतच आहे. आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरसकट मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण आहे. सातारा संस्थांचं गॅजेट आहे राजेश्री शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट आहे. पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो. हे झाले 2 भाग. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमुळं नाशिक पासूनचा, मुंबई पासूनचा, अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वापीचा, शेलवाशाचा, नाही तिथपर्यंत तो परगाणा होता. सगळे बसते. आणि आमचं 4थं म्हणणं आहे, आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं, त्यावेळेस सिस्टम आलं होतं 10-12 मंत्र्याचं, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच अध्यादेश काढा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आधार लाख. आता 58 लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक ही JR पण घेणार, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण घेणार आणि 3ही गॅजेटियर घेणार. सगळ्या केसेस पण मागे झालेल्या पाहिजेत सरसकट. आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा, त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय राहिलेला आहे. जे 8-9 मागण्या आहेत ना त्या सरकारच्या पाठ झाल्यात. त्यामुळे सांगून मी बी कदरून गेलोय. आता हे शेवटच आहे. आरपारची अंतिम लढाई आहे. मराठा बांधवांना सांगतो, अंतिम आरपारची लढाई. इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे. आता होतो ना भविष्यात असा मराठ्यांचा विजय होणार आहे. याचे साक्षीदार व्हा. प्रत्यक्ष मुंबईत येऊ. जे वाहन असेल ते सुरू करा. आता नवीनच पवारांनी स्कीम काढली. माझ्या कानावर येते मला माहित नाही. एका तालुक्यातून 50,000 गाड्या काढायच्या. आता मला माहित नाही, पण आता जे कानावर येत आहे ते शक्यतो मराठ्याचं खोटं पण येत नाही कधी. मराठ्याचे पोरं करते एकदा तरार लागल्यावर. कारण कसल्या मतदारसंघात गेलं 1,00,000-1.5 लाख मराठ्यांची लोकसंख्या, लाख बरंच धरा, त्यातल्या अर्ध्या चला 80-90 हजार धरा, अर्ध्या जरी धरलं तरी 50,000 मराठ्याजवळ सहज गाड्या. आपण आपली मोटरसायकल सुरू करायची, मुंबईला निघायची. ही मोहीम चांगली आहे. फक्त पुन्हा एक सांगतो, गुंतून पडू नका. सणवार एक पोळी खाताल, भजे खाताल, सण पुन्हा येईल, पुन्हा करता येईल. नोकरी शिक्षण जर एकदा गेलं ना, आरक्षण जर गेलं ना, उभ्या आयुष्याचं लेकरा बाळाचं वाटलं होणार आहे. त्याच्यामुळं सणवार उत्सव करा, पण कमी प्रमाणात करा. आणि आपण सगळे मुंबईकडे चला. 3-4 दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे. तुम्ही सगळेचे सगळे चला. शेवटचे फायदा नाही. धेडानं जाऊ दे, एकदा काय होते घुसा सगळेच मुंबईत येताना आरक्षण घेऊन. दोनच प्रश्न आहे. मागच्या वेळी जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्याला ठाण्यामध्ये जो JR दिला, त्या JR तरतूद होती. मग आता तो JR वेगळा आहे का, आणि आता आपली मागणी जी आहे ती वेगळी आहे का? काय नेमकं थोडं त्याच्यातलं कसं हे आहे? दादा काय असतं, पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठा आणि कुणबी एक, आणि सगळे सोयरे पण. आणि नुसते मराठीचे घेतलेले नाहीत, तर त्या कायद्यानुसार 2012च्या ओबीसीच्या कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांचे, जे ओबीसी आरक्षणाला मान्य आहेत. नुसते मराठ्यांचे घेतले असते तर सगळे बाहेर फेकले गेले असते. मग ते विशेष मागासवर्ग असो, मागासवर्ग असो, मागास प्रवर्ग असो, त्याच्यात बसणारे सगळे 27% ते 32% आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे. का घ्यायचे ते सोयरे असे घेता येत नाहीत, तर काय घ्यायचे ते त्यांचा यांचा व्यवसाय एक पोटजाती ही उपजाती. उदाहरणार्थ म्हणून सांगतो, कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही, त्याचा रोटीबेटी व्यवहार पण होतो. त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेच आहेत, व्यवसाय पण सारखेच आहेत. मग निकष काय ओबीसी आरक्षणात जाण्याचा, तर ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष, आणि जो गेला नाही त्याचे पोटजात उपजात म्हणून असणारा मराठा, एकच निकष आहेत ना. तो शेती करतो, ह्यो पण शेती करतो. कशावर आधारित दिलंय, काय निकष लावले ते आम्हाला सांगा, आम्ही ते द्यायला तयार आहेत. परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीके जुळते ते सगळे सगळे सोयरे अशी व्याख्या दिलेली. पण सगळे सोयरेच का घ्यायचे, तर